पुण्यातील 289 वर्ष जुन्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय। रुद्राभिषेक आणि महाआरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी बघायला मिळाली। पुणे शहरातील मुठा नदीच्या काठावर असलेल्या मंदिराला पेशवेकालीन इतिहास आहे। पुण्यातील या ओंकारेश्वर मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील मंदिरं आज सकाळपासून भक्तांनी गजबजलेली पाहायला मिळत आहेत। मी सध्या पुण्यातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात आहेत। काल मध्यरात्रीपासून खरं तर भक्तांनी या ऐतिहासिक अशा ओंकारेश्वर मंदिरात देखील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। खरं तर पुण्याच्या इतिहासात या मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे, वेगळं स्थान आहे। ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन आणि ऐतिहासिक मानलं जातं। पेशव्यांच्या काळापासून या मंदिराला एक सर्वसामान्य महत्त्व जे आहे ते दिलं गेलेलं आहे। आणि ही दृश्य तुम्ही गाभाऱ्यातून पाहताय, ओंकारेश्वरांची मूर्ती दिसते। त्या मूर्तीला जो आहे तो अभिषेक आता जो आहे तो घातला जातोय, चंदनाचा लेप लावत। दरवर्षी या महाशिवरात्रीनिमित्त शंभू महादेवाला हा अभिषेक घातला जातो। ही पूजेची तयारी तुम्ही सगळे पाहताय। मंदिर देखील सुंदर अशा फुलांनी जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। आणि पहाटेपासून भक्तांनी मोठी गर्दी या सगळ्या ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात केलेली आहे। खरं तर जुनं ऐतिहासिक आणि गजबजलेले मंदिर आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय। जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा या मंदिर परिसरात भक्तांच्या लागलेल्या आहेत। या ओंकारेश्वर मंदिरात आज 1 ते 1.5 लाख भाविक किंवा त्याहीपेक्षा जास्त भाविक खरं तर अपेक्षित असतात। आणि त्याप्रमाणे मंदिर प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी तयारी केलेली आहे। आणि आता ओंकारेश्वर मंदिर जे ऐतिहासिक असं पुणे शहरातलं मंदिर आहे ते भक्तांनी गजबजलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर, तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांची नियुक्तीचे आदेश जारी। मसाजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी गावकरी आक्रमक। महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार। कोल्हापूर आणि बेळगावमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय, दोन्ही राज्यांकडून बस सेवा सुरू करण्याची तयारी। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, कमाल तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा उत्साह शिगेला, राज्यभरातील मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात आज महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीस घेणार आढावा। प्रयागराजमधील कुंभमेळ्याचा आज समारोप, आतापर्यंत 65 कोटी भाविकांचं पवित्र स्नान, तर शेवटच्या दिवशी स्नान करण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी। आणि ईशा अंबानी यांचा पती आनंद पिरामल यांच्यासह कुंभ स्नान, प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर स्वामी चिदानंद सरस्वतींनीही लावली हजेरी।